नीट पेपरफुटी प्रकरणी लातूरमध्ये सीबीआय ऍक्शन मोडवर. लातूरमध्ये आणखी एका डॉक्टरची चौकशी. बालरोग तज्ज्ञ डॉक्टरची सीबीआयच्या पथकाकडून चौकशी करण्यात आलेली आहे. वैभव, या प्रकरणात आता कोणकोणत्या डॉक्टरांपर्यंत सीबीआय पोहोचलेली आहे आणि कोणाकोणाची चौकशी झाली आहे आणि आणखी होऊ शकते आणि काय त्यातून माहिती समोर आली आहे? नक्कीच आपण जर पाहिलं तर जसा नीट घोटाळा उघडकीस आलेला आहे त्याच्यानंतर लातूर कनेक्शन उघड झालं. त्यामध्ये पी.बी. कुलकर्णी जे रिटायर्ड प्राध्यापक आहेत, जे पेपर सेट करण्याचं काम करत होते, त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर नवीन नवीन खुलासे सुरू झाले. मोठेगावकर यांच्या क्लासेसचं नाव समोर आलं. त्याच्यानंतर मोठेगावकर यांना अटक करण्यात आली. त्यानंतर काल सीबीआयने आता त्यांच्या मुलाची सुद्धा चौकशी केलेली आहे. त्यानंतर त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांना आता हजर राहण्यासाठी चौकशीसाठी नोटीस दिल्याची सुद्धा माहिती आता मिळालेली आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर नवीन नवीन जे खुलासे आहेत ते धक्कादायक आहेत. कारण लातूर शिक्षणाचा पॅटर्न म्हणून ओळखला जातो. या शिक्षणाच्या पॅटर्न साठी लोक देशभरातून जे विद्यार्थी आहेत ते लातूरमध्ये शिक्षणासाठी येत असतात. पण हा नीट घोटाळा उघडकीस आल्यानंतर अक्षरशः विद्यार्थी हे भयभीत झालेले आहेत. आपण जर पाहिलं तर जे सीबीआय आहे, सीबीआयला काही संशय आहेत त्या तपासामधून समोर आलेत. कारण लातूरमध्ये गेल्या वर्षी सुद्धा नीटचा पेपर फुटल्याचा जे संशय आहे ते सीबीआयला, त्यामुळे आता सीबीआय ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेले आहे. ठीक आहे वैभव, धन्यवाद या सगळ्या महत्त्वाच्या माहितीसाठी. आता नेमका या प्रकरणात आणखी काय तपासातून पुढे येतं हे आपल्याला बघावं लागेल.